खूप लोकांच्या तक्रारी असतात की आम्ही जे अन्न पाणी खातो ते पचतच नाही, अंगी लागतच नाही किंवा खाण्यावरचं मन उडलेलं आहे, भूकच लागत नाही, अशा खूप गोष्टी होतात. तुम्हाला माहिती आहे का, हे हेल्थ इश्यू आहेत आणि हे हेल्थ इश्यू कशामुळे होतात? तुम्ही अन्न खाताय, ते कमवण्यासाठी तुमच्या घरचे किंवा तुम्ही स्वतः खूप कष्ट करता, बरोबर आहे? पण तुम्ही त्याला पाहिजे तसं रिस्पेक्ट देता का हो? किती वेळा असं होतं की आपण ते अन्न घेतो, जेव्हा खायला बसतो त्यावेळेस आपण मोबाईलमध्येच बघ, टी व्हीच बघ, कोणाशी तरी फोनवरच बोल, बरोबर आहे? त्या अन्नाला रिस्पेक्ट आपण देतो का? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, लक्षात घ्या. ती स्वतःची एक ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा जेव्हा आपण ग्रहण करतो त्यावेळेस आपण एनर्जेटिक होतो. मग त्या ऊर्जेचा अपमान नाही का? त्या अन्नाला वाटणार नाही का की अरे ह्या व्यक्तीला आपली काहीच किंमत नाही आहे? मग नेहमी लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही जेवायला बसताल, हे खूप अवघड आहे, पण हे करावंच लागणार आहे. तुम्ही किमान अर्धा तास टी व्हीपासून, फोनपासून लांब राहा. खाताना टी व्ही बघू नका, फोन बघू नका. त्या अन्नाला त्याचा रिस्पेक्ट द्या. ते खात असताना ती कुठली भाजी आहे, त्याचं किंवा काय जेवण तुम्ही जेवताय त्याच्यामध्ये पूर्ण आनंद घ्या. ते सगळं तुमच्या शरीराला अंगी लागेल अशा भावनेने खा. त्या अन्नाचा आनंद घ्या, हे लक्षात घ्या. अन्नालाही असं वाटलं नाही पाहिजे की आपला अपमान होत आहे. करून बघा. खूप अवघड अशा ट्रिक नाही सांगत आहे मी तुम्हाला किंवा खूप अवघड अशा रेमेडी नाही आहेत. छोट्या-छोट्या आहेत आणि कदाचित तुमच्या घरातली वडीलधारी लोकं तुम्हाला हे सांगत असावीत 100%. पण आपल्याच्याने होत नाही. करून बघा. कधीतरी स्वतःला थोडासा वेळ द्या. अन्नाला त्याचा वेळ द्या. मग तुम्ही बघा. तुमच्या आयुष्यात जे हे तक्रारी आहेत ना आजारपणाच्या, की बाबा रे माझ्या नवऱ्याला जेवणच जात नाही, अन्नच लागत नाही, माझा मुलगा कितीही खाल्ला तरी असाच आहे. ह्या तक्रारी राहणार नाहीत. कारण की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही पोटातून होते. अन्न पचलं, अन्न पचलं नाही, जेवण गेलं, जेवण नाही गेलं, तर तिथून पुढे सगळ्याची सुरुवात होते आजारपणाची. हे करून बघा. तुम्हाला याचा 100% फायदा होईल. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.